आंबुलगा बुद्रुक जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा जोर वाढला असून निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आंबुलगा बुद्रुक येथून काँग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। या प्रचार सभेला चक्रधर शेळके, शिवाजीराव शिंदे, अभय साळुंके, अशोकराव पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संबोधित केलं। सभेला संबोधित करताना ज्येष्ठ नागरिक तथा भूमिपुत्र शिवाजीराव शिंदे यांनी आजच्याच दिवशी म्हणजे 30 जानेवारी 1948 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली ही आठवण आजच्या पिढीला करून दिली। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि 2 दिवसापूर्वी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। भाजप नावाच्या राक्षसाला नाश करण्यासाठी व असत्याचा पराभव करण्यासाठी ही लढाई आहे असे प्रतिपादन शिवाजीराव शिंदे यांनी केलं। अभय साळुंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला 2 कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे खोटे आश्वासन दिले असून देशात राज्यात बेरोजगारी वाढली आहे हे सांगताना गावागावात किमान 100-200 बेरोजगार तरुण असून बेरोजगारीमुळे तरुणांचं लग्नही होत नाही असे सत्यकथन केलं। मोदी म्हणजे सोडून दिलेला कार्यक्रम आहे, त्यामुळे तरुणांनी विचार करावा असं त्यांनी सांगितलं। शिक्षण एवढं महागलंय की 3 वर्षाच्या बाळाला जॉनी एस पप्पा शिकवायलाही 50,000 फीस भरावी लागते। काँग्रेसच्या काळात 10वी पर्यंत शिक्षण 1000-2000 पूर्ण व्हायचं, पण महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला योग्य भाव असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत असं त्यांनी सांगितलं। काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी भाजपा म्हणजे भूलथापा, वल्गना, खोटे आश्वासन देणारा पक्ष आहे असे म्हटले। भ्रष्टाचार, महागाई, अराजकता फोफावली असून व्यवस्था जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत अवस्था बदलणार नाही असंही त्यांनी सांगितलं। व्यवस्था बदलायची असेल तर काँग्रेसला बहुमताने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केलं। सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अमित देशमुख काय म्हणाले ते पहा। सार्वत्रिक निवडणूक 2026 काँग्रेस आघाडीच्या आंबुलगा येथील या विराट जाहीर सभेला उपस्थित असलेल्या व या सभेच्या अध्यक्षा सौभाग्यवती स्वातीताई शिंदेजी, माझे स्नेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकरजी, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष अमित शेख, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, समत पटेल, सुभाषभाऊ शिंदे, डॉक्टर अरविंद भातांब्रे, आदरणीय येथून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र सुरू आहेत। आंबुलगा येथे आज आपण या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी सारे एकत्रित जमलेले आहोत। राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांचा आज स्मृती दिवस. मी आदरणीय शिवाजी शिंदे यांची या स्मृती दिवसाची त्यांनी आपल्याला आठवण करून दिली, याबद्दल खरंच मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुम्हाला भरपूर असं काम, तुमचा विकास, तुमचा निधी जेवढं काही आहे तेवढं देण्याचा प्रयत्न या मुलगा सरकारच्या सर्व सरकार प्रमुखांना सांगतो. खरं तर हे 2021-22 ला इलेक्शन व्हायला पाहिजे होते, पण ह्या नाकर्त्या भाजपच्या सरकारने ते इलेक्शन सुद्धा होऊ दिलं नाही. प्रशासक नेमला 4 वर्ष झालं. प्रशासकाचं काय काय गोंधळ आहे, कुठल्याच सरपंचाला तुम्ही विचारून बघा, 1 रुपयाचा निधी व्यवस्थित वितरित झाला नाही. कुठल्याच ग्रामपंचायतचं काम व्यवस्थित झालं नाही. जर सशक्त ग्रामपंचायत तुमचा जिल्हा परिषदचा सदस्य तिथं गेला तर हे होतच नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, ठामपणे मी सांगू शकतो, अधिकाऱ्यांना पण सांगू शकतो आणि तिथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पण सांगू शकतो की माझ्या गावच्या, माझ्या सरकारच्या विकासासाठी हा निधी मला पाहिजे. मी तो खेचून आणायची ताकद माझ्यामध्ये आहे, माझ्या नेत्यामध्ये आहे. भीती दाखवायला लागलेत की आमची सत्ता आहे, आम्ही निधी देणार नाही. हा काय तुमच्या बापाची सत्ता आहे? जनतेची सत्ता आहे. तुम्ही निवडून दिलात म्हणून सत्तेत गेलेत. जनतेचा पैसा आहे, त्याच्यामुळे कोणी घाबरून जायचं कारण नाहीये. आणि त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यामध्ये तर कोणी काँग्रेस प्रेमीने घाबरून जायचं कारण नाहीये. इतका बलाढ्य असा डोंगरासारखा नेता तुम्हाला आम्हाला लावलेला आहे. काय म्हणतं लातूर बघितलात की? तसं काय म्हणतं हा मुलगा? काय म्हणतं हा मुलगा? रस्ता रोको तर शेतकऱ्यांनी स्वतःहून सोयाबीनच्या भावासाठी रस्ता अडवून ठेवला होता. बैलगाड्याने, शेकडो बैलगाड्याने, म्हणजे शेतकरी रस्त्यावर स्वतःहून उतरण्याचा सुद्धा क्रांती याच आंबुलग्याने केलेली आहे. अशा क्रांतिकारी आंबुलग्यामध्ये आज सगळेजण आपण एकमतानं ठराव घेऊ. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा वन वे काँग्रेसच्या निवडून द्यायचे. साहेब मारून घालायचे ठरवले तो शेतकऱ्याला. 10,000ला भाव गेला आमचा सोयाबीनचा. 4,000 मध्येच गुंडाळला. पिकवायला एकरी 25-26 हजार खर्च झालाय. नांगरटी बसून काढणी पर्यंत 25-26 झालाय. किसन पटेल 30,000. महागाई वाढल्यामुळे 4,000 अजून ऍडिशनल काय. माल विकल्यावर येऊन 20,000. 5-10 हजार एकरी मायनस असल्यावर जगायचं कसं शेतकऱ्याने वर्षभर? लेकरं कसे शिकवायचे? संक्रांतीला बायकोला साडी कशी आणायची? हळदी कुंकाला लुटायला आणायला सुद्धा शेतकऱ्याच्या घरी लुटायला वाघ आणायला सुद्धा परेशानी आहे. पोरग शिकवायला परेशानी आहे. आईचा वडिलाचा दवाखाना परेशानीचा आहे. भावा बहिणीचे लग्न राहिल्यात, मुलाबाळाचे लग्न राहिल्यात, काम धंदा नाही. प्रचंड 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 समाज खाईमध्ये गेलाय. 18 बगड जाती धर्म परेशान आहेत. म्हणून काका तुम्ही जेव्हा सांगलाल तो विचार, त्या विचाराची गरज आहे. आज मला वाटतंय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यहं सृजाम्यहम्. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म संकटात येते, अधर्माची ताकद वाढते, तेव्हा तेव्हा त्या अधर्माचा नाश करून धर्माचं सत्याचं राज्य करण्यासाठी ईश्वर अवतार घेत असतो. भगवान श्रीकृष्ण येत असतो. आज पुन्हा श्रीकृष्णाची गरज आहे.
संकटात काय लोक किती अत्याचार आहे. आज मला सांगा 10वी पर्यंत फुकट शिक्षण व्हायचं आपलं. 1000-2000 गुरुजी, 1000-2000 10वी 12वी पर्यंत माणूस जायचं. आज आमचा पिंट्या LKG ला निघाला पहिलीच्या आधी. ऑटो त्यांना टाय घालून माय लगेच स्कूल बॅग, टिफिन बॅग. आधी डब्बा होता, आता टिफिन बॅग झाले. पिंट्या गेला शाळेला, माय बाप खुश. आता पिंट्या इंग्रजी बोलते. 4 दिवस शाळेत गेले की पिंट्या घरी आला की काय शिकलास माय सांग. जॉनी जॉनी इंग्रजीतून करता म्हणाले 50,000 फीस. एवढ्या कवितेसाठी 50,000 पहिलीच्या आधी देऊ लागलेलं वर्षाला. 10वी पर्यंत जायचं त्याला कमीत कमी 10 लाख रुपये खर्च होऊ लागला पोराला. निलंग्यावरती लक्ष देण्यामध्ये आणि गप्पा मारण्यामध्ये मग्न आहेत. मला असं वाटतं संभाजी पाटलांकडे काही मुद्दे आता राहिलेले नाही आहेत. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी अशीच वक्तव्य केली आणि लोकांनी त्यांना धडा शिकवला. आता तिथं काही जमलं नाही म्हणून ते आता निलंग्यात फिरतायत. निलंग्यामध्ये सुद्धा काही हाताला लागेल असं वाटत नाही. आजची सभा जी पाहिल्यानंतर कसं प्रतिसाद वाटतं, कशा प्रकारचा उत्साह लोकांमध्ये? लोक तयार आहेत. काँग्रेसला निवडून देण्यासाठी लोक सज्ज आहेत. हेच चित्र इथं पाहायला मिळतं आहे. आणि निलंगा विधानसभेमध्ये सुद्धा 2/3पेक्षा अधिक जागा या काँग्रेस आघाडीच्या निवडून येतील. लातूरमध्ये एक स्लोगन होतं भारतीय जनता पार्टीचं, काय म्हणतं लातूर. आपण त्याला उत्तर दिलं की हात म्हणतं लातूर. आजही स्लोगन हे आंबोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कशा प्रकारचं स्लोगन आपण पुढे गेलं? काय म्हणतं निलंगा, हात म्हणतं निलंगा. आणि काय म्हणतंय लातूर, हात म्हणतंय लातूर. त्यामुळं लातूर शहर असो किंवा जिल्हा, मतदारांनी आता ठरवलं आहे की काँग्रेसच्या पाठीशी उभं राहायचं. भारतीय जनता पक्षाचा कारभार त्यांनी पाहिला आहे. त्या कारभाराला मतदार कंटाळलेत. भ्रष्टाचारानं बरबटलेला तो कारभार, लाल फितीमध्ये अडकलेला तो कारभार, सामान्य माणसाची पिळवणूक झालेला तो कारभार लोकांनी खूप सहन केला आहे. आणि आता लोक सहन करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यांना एक सक्षम पर्याय हा काँग्रेसमध्ये दिसतोय आणि काँग्रेसच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत आहेत. आज पहिल्यांदा आमदार अमित देशमुख आक्रमक म्हणजे भाषण करताना पाहायला मिळालं. कारण आमदारावरती अशी टीका पण पहिलं कधी केलेलं नसलेलं नाही. ही वैचारिक लढाई आहे. ते मुद्द्याचं बोलतात, आम्ही मुद्दे खोडतो आणि आम्ही मुद्दे मांडतो, त्याची त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. आक्रमक विचार. उमेदवार पळून गेले होते तुम्हाला? उमेदवार पळून नाही गेले. उमेदवाराचं अपहरण झालं आणि पळून गेले होते म्हणजे कुठे गेले होते? मग त्यांनी कसं काय आणलं? भाजपच्याच माणसांनी त्यांचा फॉर्म काढायला तिथं उपस्थिती लावली. तेच म्हणतोय ना मी. आमदारांचे पे सोबत होते. नाही, तेच मी सांगतोय की भारतीय जनता पक्ष या त्या मार्गाने सत्ता काबीज करण्याचा जो त्यांचा म्हणजे राजकारण आहे, हेच आता लोकांना याची कीव येते किंवा किळस आता सामान्य माणसाला येतो याचा. हे आपण म्हणतो की जिल्हा परिषद अध्यक्ष जो आहे तो निलंग्यातून होणार आहे. निलंग्याचा झाला तर मला आनंदच आहे. आणि निलंग्याच्या मतदारांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले तर त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आल्यानंतर पहिली प्रायोरिटी काय असेल? जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आल्यानंतर आमची पहिली प्राथमिकता भ्रष्टाचाराला फुल स्टॉप, स्वच्छ कारभार, लोकाभिमुख प्रशासन देण्याचा असेल.